नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी टाइम्स या एम पी एस सी एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कवर करतो आहे स्टडी स्ट्रॅटेजीज. ठीक आहे. तर आता ही जी पहिली स्टडी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जे कुणी 2022मध्ये फक्त राज्यसेवेची परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी ही स्टडी स्ट्रॅटेजी आहे. शेवटपर्यंत स्टडी स्ट्रॅटेजी बघा, तुम्हाला नक्कीच या स्टडी स्ट्रॅटेजीचा फायदा जो आहे तो होणार आहे. अशा प्रकारच्या एकूण आपल्या 12 स्टडी स्ट्रॅटेजीज होतील आणि ह्या 12 स्टडी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुमचा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे, जर तुम्ही स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो केल्या तर तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण होऊ शकेल आणि कदाचित तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये जे आहे ती एखादी तरी पोस्ट जी आहे ती मिळून जाईल. तेव्हा मनापासून स्टडी स्ट्रॅटेजी ज्या सर्व आपण टाकतोय ह्या तुम्ही फॉलो करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपलं चॅनल जे आहे ते सजेस्ट करा की जेणेकरून त्यांनासुद्धा एखादी योग्य दिशा जी आहे ती मिळावी. ही जी स्टडी स्ट्रॅटेजी आहे ही 10 फेब्रुवारी ते 10 मार्च 2021 पर्यंत चालेल. म्हणजे 30 दिवसांसाठी आपण या स्टडी स्ट्रॅटेजी आहेत, कधी 30 दिवसासाठी कधी 31 दिवसासाठी सुद्धा आपण घेणार आहे, पण हार्डली 30 दिवसासाठी आपण स्टडी स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करणार आहे. ह्या 30 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ते कमीत कमी ॲटलिस्ट 6 ते 8 तास तरी अभ्यास जो आहे तो तुम्हाला करायला हवा. जर तुम्ही जॉब करून तयारी करत असाल तर तुम्ही चांगल्या, जर तुमच्याकडे नोट्स ऑलरेडी जर तयार असतील तरी 4 ते 5 तास जरी तुमचा अभ्यास असेल तरी सुद्धा चालेल. पण एक्झाम पिरियडच्या काळामध्ये थोडंसं तुम्हाला जे आहे ते रजा तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या कामामधून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते उरलेला वेळ जो आहे हा तुमचा जो एखादे जर तुमचा स्टडी स्ट्रॅटेजी बॅक राहिली असेल तर तुम्ही पूर्ण करू शकताय. ठीक आहे. तर आता सुरुवात करूयात आपण 10 फेब्रुवारीपासून ते 10 मार्चपर्यंत आपली स्टडी स्ट्रॅटेजी चालणार आहे. तर आता बघा, याच्यामध्ये जर तुम्ही कुणी अजून चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल, बरेच विद्यार्थी काय करतात की आपले लेक्चर जे असतात ते शेअर करतात वेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती आणि त्या टेलिग्राम चॅनलमध्ये जास्त व्ह्यूज येतात पण आपल्या चॅनलवरती व्ह्यूज जे असतात ते कमी येतात. तर तुमच्या लाईक आणि मोटिवेशनचं जे आहे ते कॉमेंटची मला गरज आहे. सो नक्कीच तुम्ही पॉझिटिव्ह कॉमेंट जे असेल तुम्ही नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओच्या लेक्चरच्या खालती तुम्ही पोस्ट करू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा ही स्टडीसाठी नक्कीच सांगा, त्यांनासुद्धा नक्कीच फायदा जो असेल तो होऊन जाईल. ज्यांनी अजून आपलं कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण बनवलेलं आहे, तर त्याला तुम्ही जॉईन करा. @MPSC Times Official असं जर तुम्ही टेलिग्राममध्ये सर्च केलं तर तुम्हाला आपलं चॅनल जे आहे ते मिळून जाईल. तर आता सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे आणि तुम्ही कशामुळे आत्तापर्यंत बॅक पडत राहिलेला आहात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तर पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल तर याच्यामध्ये दोघांचा जर एकत्रित तिथं तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला विषयांचं बायफर्गेशन जे आहे ते करावं लागेल. विषयांचं बायफर्गेशन याच्यासाठी करावं लागेल तर काही विषय जे आहे ते पूर्व परीक्षेला आपल्याला कंपल्सरी करावे लागतात आणि काही विषयांची तयारी जी आहे ती मुख्य परीक्षेच्या माध्यमातून तुमची होते. त्याच्यामुळे एक स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करा. असं दोघांचं जर तुम्ही भेडमिसळ जर करत बसला तर ते होणार नाही. तर तुम्हाला नक्कीच आता हे स्टडी स्ट्रॅटेजी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आयडिया जी आहे ती तुम्हाला येऊ शकेल. तर बघा, तुम्हाला ह्या महिन्यामध्ये करायचं काय की 10 फेब्रुवारीपासून ही स्टडी स्ट्रॅटेजी चालू होईल. आज व्हिडिओ बनवतो त्यावेळी 8 फेब्रुवारी तारीख आहे, तर जवळपास 10 फेब्रुवारीपासून जे आहे ते तुम्हाला ही स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे तर प्राचीन भारताच्या इतिहासासाठी आता लक्षात ठेवा, प्राचीन भारताचा इतिहास असेल किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल, पर्यावरण असेल, सामान्य विज्ञान असेल, हे विषय आपल्याला मुख्य परीक्षेला नाही आहेत, एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला हे विषय तुम्हाला नाही आहेत, हे आत्ताच तुम्हाला सांगून देतो. तर प्राचीन भारताच्या इतिहासामधून तुम्हाला करायचं काय आहे तर सिंधू संस्कृती तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सामान्य विज्ञान हा विषय मुख्य परीक्षेला नाही आहे का, तर आपल्याला पूर्व परीक्षेला जनरल सायन्स हा नावाचा घटक दिलेला आहे आणि मुख्य परीक्षेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचा आपल्याला घटक दिलेला आहे. त्याच्यामुळे दोघांच्या विषयामध्ये थोडंसं फरक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर बघा, प्राचीन भारताच्या इतिहासामधून तुम्ही सिंधू संस्कृती हे प्रकरण क्लिअर करा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधून तुम्हाला मुघल काळ हे प्रकरण क्लिअर करा. आता मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये हे मुघल काळ नावाचं जे प्रकरण आहे ते खूप मोठं प्रकरण आहे, लक्षात ठेवा. मुघल काळ नावाचं प्रकरण हे खूप मोठं आहे. जर तुम्ही 1 महिनाभर व्यवस्थित त्याचे ॲटलिस्ट 1 ते 2 पेजेस जरी डेली रीड केले तर तुमचा मुघल काळ जो आहे तुमचा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. पर्यावरणामध्ये तुम्हाला परिस्थितिकी विज्ञान नावाचं प्रकरण जे आहे ते तुम्हाला क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. फक्त परिस्थितिकी विज्ञान जे आहे हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे पर्यावरण या विषयामध्ये. थोडासा फॉन्ट चेंज करतो. तर परिस्थितिकी विज्ञान हे जे आहे हे तुम्हाला पर्यावरणाच्या याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करायचा हा चॅप्टर. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्रामध्ये तुम्ही काय करणार, मापन पद्धती आणि राशी, रसायनशास्त्रामध्ये अणूचं अंतरंग, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती पेशी, प्राणीशास्त्रामध्ये प्राणी पेशी, मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था आणि मेंदू, हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे बेसिक आपले स्टेट बोर्डचे बुक्स आहेत किंवा NCERTचे जे बुक्स आहेत यांना खूप महत्त्व असतं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये, इवन मुख्य परीक्षेला सुद्धा.
तर पूर्वपरीक्षेसाठी जर तुम्ही NCERTची पुस्तक जर रीड केली तर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने तुमची तयारी जी असेल ती होऊन जाईल. कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर करा. आणि बरेच क्लासवाले सांगतात की इयत्ता 5वी ते 10वीची तुम्हाला सायन्सची पुस्तकं करायची असतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की इयत्ता 11वी आणि 12वीची सुद्धा तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची पुस्तकं हे तिन्ही सुद्धा तुम्ही फॉलो करा. आपल्याला काही त्यातले डेरिवेशन किंवा एक्सप्रेशन्स वगैरे काही बघायचे नाहीत, फक्त ती कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला फक्त समजली पाहिजे. त्याच्यामुळे 11वी 12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची पुस्तकसुद्धा तुम्हाला वाचणं फार मस्ट आहे. ठीक आहे, तर याच्यामधून सुद्धा सगळा सिलेबस जो आहे तो तुमचा क्लिअर अप होऊन जातोय. तर हे जे चॅप्टर सांगितलेले आहेत ना मी आधी, तर ते तुम्ही पहिल्यांदा स्टेट बोर्ड आणि NCERTच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा ह्या चॅप्टर जे तुम्हाला सांगतोय त्याचंच फक्त तुम्हाला नोट्स बनवायच्या व्यवस्थितरित्या. आणि आपल्या ज्यावेळी स्टेटच्या सगळ्या संपतील त्याच्यानंतर जे उरलेले चॅप्टर्स असतील त्याच्यानंतर तुम्ही नंतर ते करा. पण जे आपण आता हे तुम्हाला मी चॅप्टर सांगितलेले आहेत हे तुम्हाला स्टेट बोर्ड आणि NCERTमध्ये शोधायचे आहेत की कुठल्या स्टँडर्डमध्ये हे चॅप्टर्स आहेत, त्याच्या पहिल्या नोट्स बनवा, त्याच्यानंतर तुम्ही रेफरन्स पुस्तकाकडे जाऊ शकता. पण तुम्हाला हे 10 फेब्रुवारीपासून 10 मार्चपर्यंत हे जे तुम्हाला चॅप्टर सांगितलेले आहेत म्हणजे सिंधू संस्कृती, मुघल काळ, परिस्थितिक विज्ञान हे 3 चॅप्टर आणि 5 ह्याच्यामधले म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, मानवी आरोग्यशास्त्र म्हणजे असे एकूण 8 चॅप्टर जे आहेत हे तुम्हाला करायचेच आहेत, कंपल्सरी करायचे आहेत 10 मार्चपर्यंत. ॲटलिस्ट एक रीडिंग तरी तुमचं याला पडणं मस्ट आहे. 1 ते 2 नोट्स काढताना तुमचं ॲटलिस्ट 3 वेळा वाचल्यासारखंच होतं, त्याच्यामुळे एकदा तरी तुमची रीडिंग जी आहे ही क्विकमध्ये तुमची होऊन जाईल. तर तुम्ही जिथे स्टडी अभ्यास करता त्या अभ्यासाच्या जिथे करता त्यांच्यासमोर तुम्ही याच्या वाटतं स्क्रीनशॉट करून किंवा तुम्ही हे राईट डाऊन करून घेऊ शकता आणि हे तुमचं टार्गेट सेट करू शकता. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पहिल्या अटेंडमध्ये जर तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी जर तुम्हाला स्टडीसाठी फॉलो करायचे असतील तुम्ही फॉलो नक्कीच करू शकताय. आता उरलेले जे विषय आहेत तर त्याच्यामध्ये भूगोल हा विषय आपला उरलेला आहे, लक्षात ठेवा. भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. तर हे जे विषय आहेत हे जे विषय आहेत ते तुमच्या मुख्य परीक्षेच्या माध्यमातून तुमचे क्लिअर होत आहेत, लक्षात ठेवा. आता मुख्य परीक्षेच्या माध्यमातून कसे विषय क्लिअर होणार आहेत तर ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. तर हे उरलेले आपले विषय असतील म्हणजे पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे, 12 स्टडी स्ट्रॅटेजी असणार आहेत. 12 स्टडी स्ट्रॅटेजी माध्यमातून तुमची पूर्व पण होईल आणि मुख्य परीक्षेचा सुद्धा तुमचा अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने. फक्त तुम्हाला हार्डवर्कची तयारी ठेवा. एका ह्याच्यामध्ये तुमची पोस्ट जी असेल 1 वर्ष फार मोठं असतं. एका वर्षामध्ये जर तुम्ही व्यवस्थित युटिलायझेशन केले वेळेचं नक्कीच तुम्हाला पोस्ट जी असेल ती पहिल्या अटेंडमध्ये मिळू शकते. तर बघा आता ह्याच्यामध्ये अजून पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर चालू घडामोडी हा विषय आहे, हा तुम्हाला पूर्वला पण काम येईल आणि मुख्यला पण काम येईल. तर त्याच्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये आपण स्टडीसाठी सुरू करतोय. तर जानेवारी 2021च्या सर्व ज्या आपल्या करंट अफेअर्स असतील, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, हिंदू, इंडियन एक्सप्रेस, PIB, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे जे काही तुमच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतील सर्व वापरून तुम्ही स्वतः तुमच्या व्यवस्थितरित्या नोट्स बनवा त्याच्या. ठीक आहे, किंवा मार्केटमधून जर तुम्हाला एखादं मॅगझिन जरी वापरायचं असेल तरी सुद्धा वापरू शकता, पण मी मोस्टली वर्तमानपत्रांनाच इथं याच्यामध्ये प्रेफरन्स देईन. तर तुम्ही वर्तमानपत्रातून व्यवस्थित तुमच्या नोट्स बनवल्या तर फार सुंदर तुमची तयारी चालू घडामोडीची होऊ शकते. तर जानेवारी 2021 जे आहे याच्या तुम्हाला करंट अफेअर्सच्या नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत या 30 दिवसामध्ये, लक्षात ठेवा. गणितासाठी तुम्हाला एक चॅप्टर दिलेला आहे लसावे निवासावे. आता गणित हा चॅप्टर आपण काय घेतलेला आहे इथं तर आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेची आपण स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करतोय. तर सीसॅटच्या पेपरमध्ये आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंग आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला इथं गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी करणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे गणितासाठी तुम्हाला लसावे निवासावे हा चॅप्टर इथे ठेवलेला आहे. बुद्धिमत्तेला तुम्हाला इथं वेन डायग्राम हा चॅप्टर इथं तुम्हाला क्लिअर करायचा आहे. ठीक आहे, याच्यावरचे भरपूर प्रश्न सोडवा. एका महिन्यामध्ये जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवा, बघून सोडवा. कसं सोडवलं आहे ते बघा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पॅसेज जो आहे ॲटलिस्ट तुम्ही एक तरी पॅसेज डेली सोडवायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या पूर्वपरीक्षेपर्यंत जवळपास 300-350 पॅसेज 365 दिवस म्हणजे जवळपास 365 तुमचे पॅसेजेस जवळपास तुमचे सोडवून होतील. आणि जर अधिक जर तुमची ग्रास्पिंग कपॅसिटी असेल तर 2 सुद्धा तुम्ही पॅसेज सोडवू शकता. पण कशा पद्धतीनं आयोगाने पहिल्यांदा आयोगाने जे विचारलेले पॅसेजेस आहेत ते तुम्ही सोडवा, त्याचं विश्लेषण करा आणि त्या पद्धतीच्या धर्तीवर तुम्ही कुठलंही एखादं पुस्तक मार्केटमधून जे आहे हे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुमचं जे आहे ते पॅसेजची सुद्धा तयारी होऊन जाईल. म्हणजे आपण सीसॅटची पण इथं तुमची इथं बऱ्यापैकी तयारी जी आहे ते तुमची होऊन जाते. प्लस तुम्हाला काय करायचं आहे, बेसिक स्टेट बोर्ड आणि NCERT असेल हे ॲटलिस्ट तुम्हाला डेली तरी करा तुम्ही याचं. म्हणजे कसं करताना तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे आपण GAचे चॅप्टर्स ठरवलेले आहेत तर ते चॅप्टर्समधून सुरुवातीला नोट्स तुम्ही बनवायच्या. बेसिक स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डची पण वाचा आणि NCERTमधून पण वाचा आणि जे तुम्हाला चॅप्टर सांगितलेले आहेत त्या चॅप्टर्समधून तुम्हाला त्याच्या सेपरेट अशा नोट्स तुम्हाला वैयक्तिक अशा बनवायच्या आहेत. ठीक आहे,
तर हे तुम्ही बऱ्यापैकी हे तुम्ही बघून घ्या सगळं, म्हणजे हे आपलं पूर्वपरीक्षेसाठी स्ट्रॅटेजी राहील. आता या स्ट्रॅटेजीमध्ये जे आहे आपण मराठी आणि इंग्रजी हे जे विषय आहेत ते आपण घेतलेले नाही आहेत, ठीक आहे. तर हे विषय आपण कधी घेणार आहे, ज्यावेळी तुमची पुढच्या वर्षीची पूर्वपरीक्षा संपेल 2022 नंतर, त्याच्यानंतर आपण मराठी आणि इंग्रजी या विषयांना आपण हात घालणार आहोत. तर तोपर्यंत आपण याला हात घालणार नाही. तर आपण याच्यामध्ये आता फक्त जे GS असेल, करंट अफेअर्स असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल किंवा पॅसेज असेल याची आपण तयारी ते करणार आहे. हे पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आपण मराठी आणि इंग्रजी हे विषय आपण करू शकतो. त्याच्यामुळे आपण इथं आता मराठी इंग्रजी हे विषय करण्याला काही अर्थ नाही आहे सध्या तरी, ठीक आहे. तर हे बघा, तुम्हाला आय होप समजलं असेल. तर हे पहिल्यांदा पूर्वसाठी तुम्हाला स्टडीसाठी सांगितलेली आहे. आता मेन्समध्ये तुम्ही करणार काय, तर मेन्सला पुढे जाण्याआधी तो आपल्याला चॅप्टरची संख्या पहिल्यांदा सुरुवातीला माहीत असणं गरजेचं पडतं. तर बघा, GS1 हा आपला पहिला पेपर आहे, म्हणजे सामान्य अध्ययनचा पहिला पेपर. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि कृषी असं या पेपरचं नाव आहे. इतिहास भूगोल त्यांनी सांगताना आपल्याला इतिहास भूगोल सांगितलेलं आहे, पण कृषीचे सुद्धा याच्यामध्ये चॅप्टर जे आहेत ते ॲड आहेत. त्याच्यामुळे इतिहास, भूगोल आणि कृषी असं GS1 आहे. तर इतिहासामध्ये आपल्याला एकूण 13 चॅप्टर्स आहेत, भूगोलामध्ये एकूण आपल्याला 8 चॅप्टर्स आहेत आणि कृषीमध्ये आपल्याला एकूण 3 चॅप्टर्स आहेत. असे एकूण 24 चॅप्टर जे आहेत ते आपल्याला GS1 मध्ये आहेत, लक्षात ठेवायचं. GS2 मध्ये आपल्याला भारतीय संविधान, भारतीय राजकारण आणि कायदा असं या पेपरचं नाव आहे. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 राज्यसेवा मुख्य परीक्षेला. याची एकूण चॅप्टरची संख्या जी आहे ती 20 चॅप्टर्स आहे त्याच्यामध्ये टोटल, ठीक आहे. GS3 मध्ये मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क, याच्यामध्ये मानव संसाधन विभागामध्ये एकूण 5 चॅप्टर्स आहेत आणि मानवी हक्कमध्ये एकूण 13 चॅप्टर्स आहेत. तर एकूण चॅप्टरची संख्या इथं आहे 18, ठीक आहे. एकूण 18 चॅप्टर्स या GS3 मध्ये आहेत. GS4 मध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास असे एकूण 3 घटक या GS4 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मध्ये आहेत. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था नियोजन याचे एकूण 5 चॅप्टर सांगितलेले आहेत आपल्या सिलेबसला. विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषीमध्ये एकूण 11 चॅप्टर सांगितलेले आहेत आणि विज्ञान व तंत्रज्ञान विकासासाठी एकूण 6 चॅप्टर्स आपल्याला सांगितलेले आहेत. असे एकूण 22 चॅप्टर जे आहेत ते पेपर क्रमांक 4 साठी आहेत आपल्याला राज्यसेवाच्या मुख्य परीक्षेला, ठीक आहे. आणि आतापासून जर तुम्ही या चॅप्टरची जर तयारी केली तर तुमची अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होईल. त्याच्यानंतर पूर्वनंतर जर तुम्ही तयारी करायला गेला तर तुमचा फार असा गोंधळ हा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपली स्ट्रॅटेजीज अशी आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला एकत्रच करायचा आहे. ओके, तर GS1 साठी 24 चॅप्टर, GS2 ला 20 चॅप्टर, GS3 ला 18 चॅप्टर आणि GS4 ला जे आहेत ते एकूण 22 चॅप्टर्स आहेत. आता पेपर जे आहे ते GS आपण मराठी इंग्रजी आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की मराठी इंग्रजीचा आपण समावेश आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये केलेला नाही, तो आपण मुख्य पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आपण करणार आहोत, ठीक आहे. तर प्रत्येक पेपर जे आहे ते 150 मार्काचे आहेत. आता मध्यंतरी आयोगाचं एक नोटिफिकेशन आलेलं होतं की निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते सर्वांना आता 1/4 करणार आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामुळे 1/4 जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग राहील, किंवा जर चेंज केलं किंवा काय झालं तरी सुद्धा तुम्हाला याच्या संदर्भात जाईल. याच्या आधी 1/3 होतं, पण आता त्यांनी आयोगाने नोटिफिकेशन केलं की 1/4 करणार आहे, ठीक आहे. तर 2022च्या मुख्य परीक्षेला अजून आपल्याकडे वेळ आहे, 1 वर्ष आहे जवळपास. जर आतापासून व्यवस्थित स्ट्रॅटेजी लावून वेळेला जर आपण महत्त्व देऊन जर अभ्यास केला तर तुम्हाला पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुमची पोस्ट जी असेल ती तुम्हाला मिळून जाऊ शकते, ठीक आहे. तर आता तुम्हाला मुख्य परीक्षेचे चॅप्टर्स करायचे कोणते आहेत, म्हणजे बघा, हे 24 चॅप्टर्स GS1चे 24 चॅप्टर्स आहेत, GS2चे 20 चॅप्टर्स आहेत, GS3चे 18 चॅप्टर्स आहेत आणि GS4चे 22 चॅप्टर्स आहेत. तर जवळपास आपल्याला एका महिन्यामध्ये ॲटलिस्ट 1 ते 2 तरी चॅप्टर जे आहेत हे आपल्याला करणं मस्टच आहे ह्या GS 4 पेपरचे मिळून, ठीक आहे. आणि हे जे GS तुम्हाला मी सांगतोय आता, GS3 हा विषय थोडासा वेगळा आहे. फक्त नाही, बाकीचे इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, भारतीय राजकारण, अर्थव्यवस्था या पेपरमधून तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास हा ऑटोमॅटिक हा होणारच आहे. त्याच्यामुळे करताना तुम्ही एकच अभ्यास करता एवढं लक्षात ठेवा. एकच परीक्षा अशा पद्धतीने करून लक्षात जर ठेवलं तर अभ्यास तुमचा अतिशय चांगल्या पद्धतीने होऊन जाणार आहे, पूर्वचा असेल किंवा मुख्यचा असेल. तर बघा, तुम्हाला तर GS पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर्स करायचे आहेत, तर पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला एकूण 2 चॅप्टर्स करायचे आहेत, ठीक आहे. एक म्हणजे 1.3 मध्ये आपल्याला प्रबोधन काळ हा सिलेबसला त्यांनी सांगितलेला आहे आपल्याला. तर 1.3.1 जो आहे आणि 1.3.2 म्हणजे प्रबोधन काळामध्ये 2 घटक त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर सामाजिक आणि सांस्कृतिक बदल, याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी बरोबरचे संबंध कसे होते, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका काय होती, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय 1828 ते 1857 पर्यंत, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या चळवळी, याच्यामध्ये ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफिकल सोसायटी, शीख तसेच मुस्लिम धर्मियातील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ आणि जस्टिस पार्टी, ठीक आहे. तर असे 1.3 मध्ये आपल्याला एकूण त्यांनी 2 घटक सांगितलेले, तरी 2 घटकांचा आपल्याला अभ्यास व्यवस्थितरित्या करायचा आहे. तर करताना तुम्ही काय करा, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास दोघांची सुद्धा पुस्तकं तुम्ही ॲट ए टाइम ह्या चॅप्टरसाठी वाचायची आहेत. आणि काही तुम्हाला वेगळे पॉईंट्स मिळतात का हे करायचे, म्हणजे तुमचा पूर्वचा सुद्धा आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहासाचा जो चॅप्टर्स आहे सामाजिक आणि सांस्कृतिक बदला संबंधित बाबतचा हा तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर भूरूपशास्त्र तुम्हाला इथं क्लिअर करायचं आहे. 2.1 हा आपल्याला चॅप्टर आहे.
ठीक आहे, हा भूगोलामधला चॅप्टर आहे आपला. तर याच्यामध्ये भूरूप, पृथ्वीचे अंतरंग, रचना आणि घटक, त्याच्यामध्ये अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती, घटक आणि खडक आणि खनिजे, भूमी स्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरूप चक्र संकल्पना, नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमी स्वरूपे, भारतीय उपखंडाचे उत्क्रांती आणि भूरूपशास्त्र, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग, महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपिकीय वैशिष्ट्ये. आता इथे लक्षात ठेवा, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग, जे तुम्ही पूर्वपरीक्षेला प्राकृतिक रचनाचा जो चॅप्टर करताय भारताचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल, हाच तुम्हाला इथे त्यांनी विचारलेला आहे. त्याच्यामुळे पूर्वपरीक्षेचा तुमचा भारताचा भूगोलामधला आणि महाराष्ट्राच्या भूगोलामधला प्राकृतिक रचनेचा जो चॅप्टर आहे हा इथे तुमचा क्लिअर अप होऊन जातो. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं असं काही करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला पृथ्वीचे अंतरंग असेल, रचना असेल आणि त्याची घटना असेल, पृथ्वीच्या अंतरंगाचा तुम्हाला व्यवस्थित इथं अभ्यास करायचा आणि भूरूपांचा व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. नंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्य किंवा भूमी स्वरूपाच्यामध्ये टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभकर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण किंवा बीचेस कुठे आहेत हे तुम्हाला इथं जो आहे तो अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित जर केलं आणि रीडिंग स्पीड, पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की आपली एक तरी रीडिंग जी आहे ती सुरुवातीला पडली पाहिजे. ठीक आहे, एकदा तरी रीड झालं पाहिजे हे सगळं. त्याच्यानंतर तुम्हाला हा चॅप्टर जे आहे ते ऑटोकेट येणार आहे, कारण थोडासा जास्त फास्ट सिलेबस आहे याचा आणि चॅप्टर थोडासा मोठा आहे हा भूरूपशास्त्राचा, एवढं तुम्हाला सांगतो मी. तर त्याच्यामुळं वाचले एकदा तुम्ही स्पीडमध्ये वाचा, एक रीडिंग स्पीडमध्ये घ्या. सेकंड रीडिंग आणि थर्ड रीडिंगला तुमचे बऱ्यापैकी जे आहे ते क्लिअर अप होऊन जाईल. ठीक आहे, तर हे 2 चॅप्टर्स तुम्हाला 10 मार्चपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पहिल्या पेपरमधले सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 जे कोणी राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांनी. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला एकूण 2 चॅप्टर्स करायचे आहेत. हा राज्यघटनेवरचा आपला पेपर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठले चॅप्टर करायचे आहेत, तर भारतीय प्रशासनाचा उगम, याच्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळामध्ये कसा प्रशासनाचा उगम झाला, ब्रिटिश काळामध्ये कसा झाला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळामध्ये भारतीय प्रशासनाचा उगम कसा झाला, हा चॅप्टर इथे तुम्हाला क्लिअर करायचा आहे. म्हणजे पॉलिटिक्समधला हा चॅप्टर क्लिअर होऊन जातो. राज्यशासन व प्रशासन, याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विषय संदर्भासहित आपल्याला सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्य सचिवालय, मुख्य सचिव, कार्य आणि भूमिका, विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद यांचे अधिकार आणि कार्य कुठले आहेत. म्हणजे 2 चॅप्टर्स तुम्ही इथे क्लिअर करून घ्या. म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यशास्त्रामधलं जे आहे तुमचं इथं चॅप्टर जो असेल ते तुमचे क्लिअर होऊन जातील. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, तर हे जो चॅप्टर तुम्हाला आपल्याला पूर्वला पण नाहीत आणि मुख्यला पण नाहीत. त्याच्यामुळे करताना अशाच पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे तुमचा दोघांचा पण ॲट ए टाइम अभ्यास तुमचा हा होऊन जाणार आहे. ओके, तर हे 2 चॅप्टर्स तुम्हाला पॉलिटीचे करायचे आहेत. पेपर क्रमांक 3 मध्ये आरोग्य नावाचा चॅप्टर तुम्ही करा. आरोग्य नावाचा चॅप्टर इथं करा. ह्याच्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना जे आहे ते WHO याचा अभ्यास करायचा आहे. तर जागतिक आरोग्य संघटना म्हटल्यानंतर तुम्हाला आठवलं असेल की इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा या संघटनेचा आपल्याला उल्लेख होतो. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स प्लस HRD यांचं दोघांचं थोडंसं कॉम्बिनेशन करूनच तुम्हाला इथं अभ्यास जो आहे तो करावा लागेल. तर याच्यामध्ये बघा, उद्देश, रचना, कार्य आणि कार्यक्रम, भारताचे आरोग्यविषयक धोरण, योजना आणि कार्यक्रम, भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा, भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी, भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या, त्याच्यामध्ये कुपोषण आणि माता मर्त्यता दर याच्या संबंधातली, जननी बाल सुरक्षा योजना, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, PMSSY. ठीक आहे, तर हे हा आरोग्य नावाचा चॅप्टर जो आहे तो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 म्हणजे मानवी संसाधन विभाग आणि मानवी हक्क मधला हा तुम्ही आरोग्य नावाचा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थितरित्या तुम्ही क्लिअर करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मध्ये एकूण 2 चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. एक म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला चॅप्टर दिलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे हा पूर्वपरीक्षेला सुद्धा तुम्हाला हा चॅप्टर लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, त्याच्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, स्थूल मूल्यवर्धन, घटक खर्चानुसार, बाजार किमतीनुसार, स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, व्यापार चक्रे, रोजगार संकल्पना आणि बेरोजगारीचे मापक, असा हा चॅप्टरमधील घटक आहेत. तर व्यवस्थितरित्या तुम्ही हा चॅप्टर क्लिअर करून घ्या. तुम्हाला पूर्वपरीक्षेला सुद्धा चॅप्टर आहे. ठीक आहे, नंतर मुद्रा आणि पैसा नावाचा चॅप्टर इथे क्लिअर करून घ्या. याच्यामध्ये पैशाचे कार्य, आधारभूत पैसा, उच्च शक्ती पैसा, चलन संख्यामान सिद्धांत, मुद्रा गुणांक, भाववाढीचे मौद्रिक व मौद्रिकेतर सिद्धांत, भाववाढीची कारणे, याच्यामध्ये मौद्रिक, राजकोषीय आणि थेट उपाययोजना कुठल्या आहेत. तर असे एकूण 2 चॅप्टर्स जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मध्ये. ठीक आहे, फक्त तुम्हाला HRD फक्त थोडंसं वेगळं वाटेल. वेगळं याच्यासाठी वाटेल की आपण ते कधी केलेलं नसतं. एकदा तुम्ही करायला लागला तर सगळं सेम आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रितरित्या तुम्ही अभ्यास करा. अतिशय चांगल्या पद्धतीने वर्षभर स्ट्रॅटेजी आपण टाकतोय, व्यवस्थित तुम्ही फॉलो करायच्या. नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, एक स्टँडर्ड रेफरन्स पुस्तक कोणतंही घ्या, त्याला बेस म्हणून वापरा आणि त्याला पकडून तुमच्या नोट्स तुम्ही स्वतः बनवू शकता.
आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी समजलेली असेल. तर ज्यांनी कोणाला अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, समोरचं आणि नोटिफिकेशन बेलवर पण क्लिक करा, म्हणजे सर्व जे लेक्चरचे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला मिळून जातील. नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या शंका असेल नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये पोस्ट तुम्ही करू शकता. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.